नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल हा जो आपला राज्यशास्त्राचा पाठ आहे याचा सराव आपण या माध्यमातून घेणार आहोत. तर कोणत्याही देशाचे परराष्ट्रीय धोरण हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. परराष्ट्रीय धोरणाचे दोन महत्त्वाचे उद्देश असतात. एक म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध जोपासणे आणि दुसरा म्हणजे आपण म्हणू शकतो की आर्थिक विकास करणे. ह्या दोन गोष्टी या काय असतात, परराष्ट्रीय धोरणाचा गाभा असं म्हणून आपण म्हणू शकतो. गाभा घटक आहेत कोणते? राष्ट्रीय हितसंबंध व आर्थिक विकास. भारताचे जर परराष्ट्रीय धोरणाचा जर विचार केला तर भारताचे परराष्ट्रीय धोरण हे 2 टप्प्यातील आपल्याला पाहायला मिळू शकतात. 1991चे आधीचे जे भारत स्वातंत्र्य झाला तोपर्यंतचे आणि 1991 नंतरचे जे धोरण आहे याच्यामध्ये आपल्याला थोडा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मग ज्या देशाला आपले परराष्ट्रीय धोरण निर्माण करायचे आहे त्या देशाला आपल्या इतर देशापासूनचे अंतर किती, आजूबाजूला कोणती राष्ट्र आहे, समुद्रकिनारा लाभलेला आहे की नाही, आपल्या देशाकडे किती खनिज संपत्ती आहे, देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, समुद्रकिनार, नैसर्गिक साधन संपत्ती ही कशा पद्धतीची आहे त्याचा विचार करून आपल्याला परराष्ट्रीय धोरण स्वीकारावं लागते. त्यानंतर राजकीय व्यवस्था. मग आपल्या देशामध्ये राजकीय व्यवस्था कशा प्रकारची आहे, उदाहरणार्थ राजेशाही आहे की साम्यवादी आहे की हुकुमशाही आहे की लोकशाही आहे, अशा पद्धतीनं राजकीय व्यवस्था सुद्धा काय करत असते, हे परराष्ट्रीय धोरणावर मोठ्या प्रमाणात आपण म्हणू शकतो की एक प्रकारे दबाव निर्माण करत असते. भारतासारख्या लोकशाही देशामध्ये आपली लोकशाही असल्यामुळं जे आर्थिक धोरण घेतले जाते हे आर्थिक धोरणावर आपण म्हणू शकतो की चांगल्या प्रकारे चर्चा होऊनच ते आर्थिक धोरण स्वीकारले जाते. त्यानंतर तिसरं म्हणजे अर्थव्यवस्था. मग आपल्या आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी आपल्याला इतर देशांशी संबंध निर्माण करावे लागतात. आयात निर्यात, जागतिक व्यापारामध्ये भाग घ्यावा लागतो. तसेच आपण म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षा इतकेच आपल्याला आर्थिक सुरक्षेला महत्त्व द्यावे लागते. जितकी आपली आर्थिक व्यवस्था सक्षम असते तेवढे राष्ट्र आजच्या काळात सक्षम म्हणून ओळखले जाते. म्हणून अर्थव्यवस्थेत इतके महत्त्व प्राप्त झाले. म्हणून आर्थिक बाजू लक्षात घेणे हे काय क्रमशः आपण म्हणू शकतो की महत्त्वाचे आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर राजकीय नेतृत्व. ज्या पद्धतीचं देशात राजकीय नेतृत्व लाभत असते त्या राजकीय नेतृत्वाचा काय असतो, विचारसरणीचा देशाच्या राजकीय धोरणावर किंवा परराष्ट्रीय धोरणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ पंडित नेहरूंचं जे विचार होते त्या पद्धतीने त्यांनी एक प्रकारे तटस्थाची भूमिका या जागतिक राजकारणात घेतलेली पाहायला मिळते. इंदिरा गांधींनी एक कणखर भूमिका आपल्याला घ्यायला घेतलेली पाहायला मिळते. पोखरणचा जो अणुस्फोट असू द्या किंवा बँकांचे विलिनीकरण असू द्या, पाकिस्तानबरोबर युद्ध असू द्या, अशा बिकट परिस्थितीत त्यांनी कणखरता दाखवलेली आहे. आणि त्यांचं जे परराष्ट्रीय धोरण होतं त्या काळातलं आपल्या ॲग्रेसिव्ह किंवा आक्रमक धोरण आपल्या त्या काळात पाहायला मिळतं. तसंच आपण म्हणू शकतो की प्रत्येक देशाचे राजकीय नेतृत्व कशा प्रकारे लाभलेले, उदाहरण राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्रीय मंत्री, संरक्षण मंत्री या सर्व मंत्र्यांच्या विचारसरणीनुसार त्या काळातलं राजकीय धोरण आपल्याला बदललेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की जे देश आहेत हे देश काय करत असतात, ह्या सर्व भौगोलिक स्थान असू द्या, राजकीय व्यवस्था असू द्या, आर्थिक व्यवस्था असू द्या, राजकीय नेतृत्व असू द्या, या सर्व गोष्टींचा विचार करून काय करत असते, आपले राजकीय जी वाटचाल आहे किंवा जे आपले परराष्ट्रीय धोरण आहे याचा तयारी करत असते. त्याबरोबर 5 घटक आहेत, प्रशासकीय घटक. यामध्ये प्रशासकीय घटकामध्ये जे शासकीय जे कर्मचारी असतात किंवा विविध मंत्रालयातले जे अधिकारी असतात या अधिकाऱ्यांचा सुद्धा काय असते याच्यामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असतो. कारण जे राजकीय नेते असतात हे राजकीय नेते 5 वर्षांसाठीच असतात, परंतु जे सरकारी अधिकारी असतात जे अत्यंत हुशार आणि त्या क्षेत्रातील अत्यंत निष्णात असे पारंगत असे व्यक्ती असतात तेच राष्ट्रीय किंवा राजकीय धोरण ठरवत असतात आणि मंत्री त्यांच्याच विचार विनिमय घेऊन परराष्ट्रीय धोरण ठरवत असतो. कारण मंत्री हा 5 वर्षासाठी असतो, पुढच्या निवडून येईल का सांगता येत नाही.
परंतु कर्मचारी हे कायमचे काय असतात त्या ठिकाणी विभागामध्ये नियुक्त केलेले असतात. त्यामुळं त्यांना त्या क्षेत्रातील सखोल अभ्यास असतो. त्यामुळं जे परराष्ट्रीय धोरण ठरवलं जातं त्यामुळे प्रशासकीय घटक जे असतात त्यामध्ये परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालय असू द्या, परराष्ट्रीय सचिव असू द्या, परदेशातील दूतावास असू द्या, राजनैतिक अधिकारी असू द्या, इत्यादी प्रशासकीय घटकांचा आपल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये काय येत असतो, महत्त्वाचा सहभाग आपल्याला घेतलेला पाहायला मिळत असतो. अशा पद्धतीनं परराष्ट्रीय धोरणं ही तयार केलेली आपल्याला दिसून येतात. मग आपण म्हणू शकतो की जे आपले जे परराष्ट्रीय धोरण आहे हे परराष्ट्रीय धोरण कशा पद्धतीचं राहिलं आहे भारताचं याचा आपल्याला अभ्यास करायचा. पहा परराष्ट्रीय धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्रीय धोरणाविषयी माहिती जाणून घेऊ. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्रीय धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये राज्याने परराष्ट्रीय धोरण कसे आखावे याविषयी अनेक तरतुदी केलेल्या आहेत. मार्गदर्शक तत्वामधील कलम 51 नुसार परराष्ट्रीय धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवेत असे स्पष्ट करण्यात आले आहेत. अन्यथा अशा राष्ट्राची मैत्री पूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हे आपल्या परराष्ट्रीय धोरणाचे उद्दिष्ट मानले जाते. भारताचे आत्तापर्यंत परराष्ट्रीय धोरण ह्या चौकटीमध्ये विकसित झालेले आहे. तर भारताचा विकास जर विचार केला तर भारताने स्वातंत्र्य झाल्यानंतर जे आपले संविधान आहे संविधानाने लिहून ठेवलेले आहे की आपल्याला कशा पद्धतीनं किंवा कोणत्या चौकटीत राहून आपल्याला काय करायचं आहे, आपलं परराष्ट्रीय धोरण ठेवायचं आहे. ही चौकट म्हणजे काय, तर या चौकटीमध्ये आपण सांगू शकतो की इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचं काय करणे, आदर करणे, तसेच जे प्रश्न आहेत विविध प्रकारचे ते वाद किंवा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवणे. तसेच आपण म्हणू शकतो की जे परराष्ट्रीय धोरण आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला भारताने प्राधान्य द्यावे. अशा पद्धतीनं एकंदर शांतता आणि समृद्धी या मार्गाने आत्तापर्यंत आपल्या भारताच्या जे परराष्ट्रीय धोरण आहे याची वाटचाल झालेली आहे आणि आपल्या प्रत्येक परराष्ट्रीय धोरणावर निर्णयावर याच चौकटीचं किंवा याच गोष्टींचा आपल्याला एक प्रभाव असलेला आपल्याला यामध्ये दिसून येत असतो. मग भारतामध्ये संविधान 51 जे कलम आहे ते कलमामध्ये कोणते तरतुदी आहेत, तर पहिली तरतूद म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्रात न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा व करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे, लवादाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. आता याचं जर आपण सत्यजित आपण जर एक उदाहरण पाहिलं तर भारत पाकिस्तान किंवा भारत जो सीमा वाद आत्ता आपल्याला सुरू आहे तो दिसतोय, तो इतक्या लांबपर्यंत का आलेला आहे, कारण भारताची चौकट अशी होती की ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपण म्हणू शकतो की शांततेच्या मार्गाने सोडवायच्या. त्यामुळं भारत असू द्या किंवा भारत पाकिस्तान असू द्या किंवा भारत चीन हा जो वाद आहे या वादाचा आपण जास्त उद्रेक होऊ न देता आपण तो शांततेच्या मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं भारत इतके वर्ष स्वतंत्र होऊन सुद्धा हा वाद काय आहे आपल्याला म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात त्याचे युद्धामध्ये रूपांतर झालेलं नाही. युद्ध झालेत आपली, परंतु हे असे जे वाद असतात हे वाद अनेक मोठमोठे महायुद्धामध्ये रूपांतरित होत असतात. परंतु भारताच्या आंतरराष्ट्रीय शांततेच्या जे त्यांचं परराष्ट्रीय धोरणाची चौकट आहे या चौकटीनुसार आत्तापर्यंत भारताने याच पद्धतीने आपल्या शेजारी मित्रांशी किंवा राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळं हे सीमा जे वाद आहेत या वादाबद्दल भारत कधी स्वतःहून पहिले युद्ध केलेले आपल्याला दिसून येत नाही. आत्तापर्यंत जे भारत पाकिस्तान भारत चीन जे युद्ध झालेले आहेत हे युद्ध त्या देशांनी आपल्यावर लादलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण म्हणू शकतो भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची आणखीन काही उद्दिष्टे आपल्याला सांगता येतील का, तर त्यांचे
उद्दिष्टे आणखीन काही उद्दिष्टे आहेत तर ते खालीलप्रमाणे. उदाहरणार्थ, शेजारी देश व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे. राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा किंवा सीमांच्या ज्या आपण म्हणतो सीमारेषा असतात त्या सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे. म्हणजे आपण जे युद्ध केले, हे युद्ध काय केलेले आहेत तर आपण शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आहे, परंतु त्या राष्ट्राने जर आपलं म्हणणं मान्य केलं नाही आणि कुठंतरी आपल्या भौगोलिक सीमारेषांवर जर आपल्याला असं वाटलं की खतरा आहे किंवा त्या सीमा सुरक्षित नाही आहेत, त्या कारणानं मग आपल्याला काय करावं लागलं, मनात नसतानाही पाकिस्तान आणि चीनबरोबर युद्ध करावं लागले. अशा पद्धतीनं परराष्ट्रीय धोरणाची ही पण उद्दिष्टे आहेत की आपल्या सीमांचं कोणत्याही पद्धतीनं सुरक्षित राहतील याची खबरदारी घेतलीच पाहिजे. दुसरं म्हणजे भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे रक्षण करणे. भारत आपल्याला माहिती आहे की अनेक जाती, धर्म, वंश, प्रथा, परंपरा, विविध प्रकारचे भूभागांनी बनलेला, त्यानुसार विविध प्रकारच्या संस्कृती निर्माण झालेला देश आहे आणि अनेकता ही देशाची ताकद आहे. आणि ही अनेकता अबाधित ठेवणे हे आपल्या भारताचं काय परम कर्तव्य आहे. म्हणजे जे कल्चर आहे, संस्कृती आहे, जतन करणे आपलं महत्त्वाचं काम आहे. आणि ते संस्कृती जतन करताना जी एकात्मता आहे, एकात्मते तशीच अबाधित राहणं हे आपल्या भारताचं काय आहे, एक महत्त्वाचं आपण म्हणू शकतो उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टानुसार सुद्धा आपल्याला काय करावं लागतात, परराष्ट्रीय धोरण आपल्याला तयार करावी लागतात पहा. त्यानंतर दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांचे हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पडत असतात. मग जो भारत देश आहे, या भारत देशामध्ये जे राजकीय जे अधिकारी असतात, हे आपले अधिकारी प्रत्येक देशामध्ये एक अधिकारी असतो. तो अधिकारी आपल्या देशाचे आणि त्या देशातील संबंध कशा पद्धतीने चांगले राहतील आणि परराष्ट्रीय धोरण कशा पद्धतीनं चांगलं राहील याचा काय करत असतो, पाठपुरावा करत असतो. मग हा जो पाठपुरावा करणारा जो अधिकारी असतो त्याला ॲम्बॅसेडर असं म्हटलं जातं, त्याला दूत असं म्हटलं जातं. आणि दूत ज्या ठिकाणी राहतो त्याला दूतावास असं म्हटलं जातं. भारताच्या जवळपास अनेक देशांमध्ये आपण म्हणू शकतो जवळजवळ सगळ्या देशांमध्ये भारतीय दूतावास आहेत. आणि हे दूतावासातील जे राजकीय दूत असतात, ॲम्बॅसेडर असतात, त्यांचं काम काय असतं तर भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल किंवा त्या त्या देशात काय काय घडामोडी घडतात याची माहिती आपल्या भारतातील अधिकाऱ्यांना देणं, त्यानुसार त्या साधक बाधक गोष्टीवर चर्चा करून देशाचा कसा फायदा होईल त्या घडामोडींचा याची जाणीव करून देणं हे काय असतं त्या त्या दूतावासातील राजदूतांचं काम असतं. त्यानंतर भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबर आर्थिक व व्यापारिक संबंध स्थापन करणे. आता मग तुम्हाला माहिती आहे, आत्ताच आपण पाहिलं की ज्याची आर्थिक स्थिती भक्कम तो देश समर्थशाली आजच्या काळात समजलं जातं. त्यामुळं आपण इतर देशाची कशा पद्धतीनं व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो हे आपण याद्वारे आपले संबंध निर्माण केले पाहिजेत. हे आपल्या संविधानाने सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही जर बातम्या व्यवस्थित पाहत असतात, उदाहरणार्थ केंद्र प्रशासनाबद्दलच्या ज्या बातम्या असतात किंवा मोदी सरकारबद्दलच्या ज्या बातम्या असतात, विविध प्रकारचे जे आपल्याला घडामोडी घडताना दिसून येतात, या घडामोडींचा जर बारीक अभ्यास केला तर ते प्रत्येक गोष्टीमागं आपल्याला आपल्या भारताचं संरक्षण आणि भारताची आर्थिक वृद्धी या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा भारत कोणत्या देशाशी आपले वाद निर्माण होतात किंवा मैत्री निर्माण होते, या दोन्ही गोष्टी निर्माण होत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच्या मागं. एक तर म्हणजे काय, देशाची सुरक्षितता, दुसरं म्हणजे काय, आपले आर्थिक विकास. मग ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपण म्हणू शकतो की भारत पाकिस्तान सीमावाद असू द्या किंवा भारताचा चीनबरोबर झालेल्या गालवांमधील विवाद असू द्या, या दोन्ही सर्वांच्या मागे किंवा भारत आणि अमेरिकेची मैत्री आहे, रशियाशी मैत्री आहे, इतर देशांशी जे आपले संबंध आहेत, या सर्व संबंधांच्या मागं या दोन गोष्टी कार्यरत असतात. त्या म्हणजे काय की आपल्या देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौम टिकून ठेवणं आणि देशाचा आर्थिक विकास साधणं. या दृष्टीने जर तुम्ही रोज जर बातम्या पाहिल्या आणि त्या बातम्यांचं आणि ह्या दोन गोष्टींचे जर तुम्ही संबंध शोधण्याचा प्रयत्न केला, जोडण्याचा प्रयत्न केला,
तर तुम्हाला सर्व त्यामागील जे व्यवहार आहेत या व्यवहाराची जाणीव तुम्हाला निश्चित होईल. त्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा आढावा घेऊ. म्हणजे कशा पद्धतीनं भारताने आपले परराष्ट्रीय धोरण सुरू ठेवलेले आहे किंवा कशा पद्धतीनं भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये विविध टप्पे होत गेले, महत्त्वाच्या घटना पार पडत गेल्या, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा जो सुरुवातीचा टप्पा आहे तो टप्पा म्हणजे 1990 पर्यंतचा टप्पा आपल्याला मानता येईल. म्हणजे पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादाला विरोध केला, आंतरराष्ट्रीयवादी भूमिका घेऊन जगात शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. या काळातील भारताच्या परराष्ट्रीय धोरणात 3 बाबींचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्यातले एक म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतते हे नेहमीच भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. दुसरं म्हणजे पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोके विचारात घेण्यात आलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्रीय धोरणाचा भर हे तत्कालीन परराष्ट्रीय धोरणाचे वैशिष्ट्य मानता येईल. भारताचे पहिले जे पंतप्रधान होते स्वर्गीय पंडित नेहरू यांनी जेव्हा परराष्ट्रीय धोरणाची आखणी केली तेव्हा आखणी करताना 3 गोष्टी महत्त्वाच्या ठेवल्या. त्या म्हणजे पहिलं म्हणजे त्या काळात जर विचार केला आंतरराष्ट्रीय घडामोडींचा तेव्हा रशिया आणि अमेरिका यांचे दोन्ही देशांचे मित्रगट होते. जग या 2 मित्रगटामध्ये विभागलेले होते. तेव्हा पंडित नेहरूंनी देशाचा विकास करण्यासाठी कोणत्याही एका गटात न जाण्याचा निर्णय घेतला आणि अलिप्तत्व स्वीकारलं. याच्यानं आपण म्हणू शकतो की कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे काय करायचं, आपला एक तिसरा गट निर्माण करायचा. आणि हा गट कसा होता, तो शांततेप्रिय होता किंवा शांतता निर्माण करणारा होता. त्यामुळं आपण अमेरिका आणि रशिया या कोणत्याही गटात न जाता आपण काय केलेलं आहे, स्वतःचा असा वेगळा अलिप्ततावाद हे धोरण त्या काळात स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर आपण हे पण लक्षात ठेवलं आहे की आपले शेजारी जे राष्ट्र आहेत चीन आणि पाकिस्तान यांच्याशी आपले संबंध पूर्वीपासून चांगले नाही आहेत. त्यामुळे जरी आपण शांततेच्या मार्गाने चाललो असलो तरी ही शांतता आपल्या स्वातंत्र्याच्या आड येणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे. त्यामुळं आपण पाकिस्तानबरोबर 2 आणि चीनबरोबर 1 आपण युद्ध केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर स्वावलंबन याचा आग्रह धरणं महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा स्वतःचा विकास करायचा असतं, संरक्षण करायचं असतं तेव्हा स्वावलंबी असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपण म्हणू शकतो की भारताने जसा काळ बदलत गेला ते काळानुसार देश कसा स्वावलंबी होईल, देश कसा स्वतंत्र किंवा सुरक्षित राहील याचा विचार आपण घेतलेला त्या काळातील जे मंत्री होते किंवा त्या काळातील जे अधिकारी होते यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्वावलंबनाचं हे जे आपण म्हणू शकतो की जे आग्रह धरणे हे पण आपल्या परराष्ट्रीय धोरणाचं सुरुवातीचं पंडित नेहरूंच्या काळातलं वैशिष्ट्य आपल्याला